परळी नगर परिषदेमध्ये 2001 ते 2026 या कालावधीमध्ये झालेल्या विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय। जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी या मागणीसाठी वैजनाथ सुरवसे 2 दिवसांपासून परळी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण करतायत। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वैजनाथ सुरवसे यांनी फेसबुक लाईव्ह करत थेट नगरपालिका उपमुख्य अधिकारी संतोष रोडे यांच्या कक्षात जात तू भ्रष्ट अधिकारी आहेस, मागितलेली माहिती देत नाहीस असं म्हणत गोंधळ घातला। परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता तिसऱ्या दिवशी देखील वैजनाथ सुरवसे यांचं उपोषण हे सुरूच आहे। ते मला माहिती द्या, माहिती तर मला दिलेली नाही आणि अधिकारी संतोष रोडे म्हणतात की मला तुम्हाला माहिती दिली, त्याच्यानुसार आमच्याकडे सिग्नेचर दाखवा। सिग्नेचर माझ्याकडे माहितीच नाही आणि माझी सिग्नेचर बी नाही, ती मी सिग्नेचरच केली नाही तर आली कुठून? कारण बोगस सह्या करण्याचं काम इथं चालू की काय असं मला वाटेल आता। बोगस सह्या सुद्धा, कारण बोगस सह्या करून हे प्रॉपर्टी हडपण्याचं तर काम चालूच आहे। प्रॉपर्टी आणली गेली चालू आहे। प्रशासनाच्या प्रत्येक कामामध्ये घोटाळाच घोटाळा आहे। त्या ठिकाणी कमीत कमी 2000 कोटीचा घोटाळा नगरपालिकेच्या 2001 ते 26 अंतर्गत झालेला आहे आणि 2016च्या नंतर या ठिकाणी प्रशासन नसताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली या ठिकाणी नगरपालिकेचं कामकाज चालू होतं आणि या कामकाजाच्या काळामध्ये 9 वर्षामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे। कोट्यावधीचा तो कोट्यावधींचा भ्रष्टाचार झालेला आहे असा थेट आरोप करण्यात येतोय आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरवसे हे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि यावरती त्यांनी केलेली जी फेसबुक पोस्ट होती, व्हिडिओ होता, त्यातून त्यांनी अनेक मुद्दे अधोरेखित केले।